हेमंत भरत कोरडे, प्रॉपर सोमेश्वर नगर, बारामती तालुका. आणि मी काय सांगत असतो, हडपसरला ह्या एरियामध्ये आलो की माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आठवणी काय ताज्या होतात ऐकायचं तुम्हाला? हा, लोकांचा भूतकाळ ऐकून घेण्यामध्ये लोकांना लई इंटरेस्ट असतो. हॅलो, मान्य करते की नाही करता? सांगा नसेल सांगा. इथून मागं 2 तास कोण नसेल म्हणलं प्रामाणिकपणे 12%च का बोलले, 13% का नाही बोलले. पण ज्यावेळेस मी म्हणलो की माझा पास्ट ऐकायचा आहे, सगळ्या लोकांचे कान 1-1 इंचानं मोठे झाले असतील. तर मित्रांनो, त्याचं कारण आहे मित्रांनो, इथं जवळच अण्णासाहेब मगर कॉलेज आहे, माहिती तुम्हाला? तर मी तुमच्याच एरियातला आहे मित्रांनो. माझं MSc इथंच झालंय अण्णासाहेब मगरला, बरोबर ना? मग मला सांगा, जर माझं MSc इथं झालंय तर ह्या एरियामध्ये माझे किती आठवणी असतील? हॅलो, आहात ना तुम्ही सगळेजण? आणि हे कार्यालय पण खूप आठवणीतलंय. ऐकायचंय का आठवणीतलंय ते? कारण बॅचलरमध्ये राहत होतो आणि अलाहाबाद बँकेच्या समोर गल्लीमध्ये आमची मेस होती, घाडगे मेस. आता पण चालू असं कदाचित, खूप चांगलं जेवण मिळायचं. आणि त्या मेसचा एक प्रॉब्लेम होता की ती रविवारची बंद असायची. कधी बंद असायची? आणि इथं लग्न असायचे. आता तुम्हाला वाटत असेल की आत्ताशिक प्रोग्राम आपल्या टप्प्यात आला. हॅलो, मग मी तुम्हाला का सांगतो, याचं कारण एकच आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये जास्त फरक नाहीये. फरक फक्त या बिझनेस मध्ये मला 11 वर्ष झाले, एवढाच फरक तुमच्या माझ्यामध्ये. मान्य करता की नाही करता? तर आम्ही पण रविवारी ज्यावेळेस मेस बंद असेल तर बाहेर हॉटेलला जायचं म्हणलं की 200-300 रुपये लागायचे. 2013-14चा काळ जर बघितला आपण, बरोबर ना? मग पर्याय काय होता? जर नेताजी सुभाषचंद्र मंगल कार्यालय, आणि इकडे यायची गरज नव्हती बरं का. आपण गावाकडची लोक आहे बऱ्यापैकी. मान्य करता की नाही करता? वाचतंय कुठं एवढा फक्त कानोसा घ्यायचा, ऑटोमॅटिक कळतं जेवण कुठे गेलं. तिकडे रविवारचं बरेच वेळ जेवलेलं नाही. मान्य करता? 15 नंबरला पण जायचो, पेट्रोल पंपाच्या समोर एक छोटंसं हॉटेल होतं, माहित नाही त्याचं नाव मला आठवत नाही. तिथं 15 रुपयामध्ये जेवण मिळायचं, बरोबर ना? तिथं पण ते बंद केलेले. हे मी तुम्हाला का सांगतोय? माझा पास्ट आहे एरियामध्ये. येस ऑर नो? येस म्हणताय का बास म्हणताय? सगळेजण बोलताय ना? तर मित्रांनो, मी आताच बोललो त्या पद्धतीनं या बिझनेस मध्ये यायच्या अगोदर माझं शिक्षण आहे MSc इन मायक्रोबायोलॉजी. माझं पॅथॉलॉजी झालेलं आहे आणि मी FSSAI सर्टिफाईड आहे, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे फूड इन्स्पेक्टर म्हणून पण मी सर्टिफाईड. आणि मी अँटी कॅन्सर डिपार्टमेंटला, तुमच्या सगळ्या लोकांनी नाव पण ऐकलं असेल, फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी म्हणून एमक्युअर फार्मास्युटिकल नाव ऐकलं तुम्ही? तर एमक्युअर फार्मास्युटिकल मध्ये मी अँटी कॅन्सर डिपार्टमेंटला 7.5 वर्ष काम केलं. 2014 मध्ये मला 48,000 पगार होता. किती होता? 48. तुम्ही सगळे बोलला तर मी पुढे सांगणार किती होता. 48. आणि 48,000 पगार असताना मला 2013 मध्ये माझ्या मित्रानं, जसं तुम्हाला आज कोणी ना कोणतरी जाऊन बसवलं नाही बसवलं? तुम्ही आलाय का तुम्हाला आणलंय? आणलंय. जेवढे तुम्हाला फोन केले तेवढे जर एखाद्या मुलांना मुलीला केले असते तर त्यांचं आतापर्यंत लग्न झालं असतं. हॅलो, अरे खरं खोटं आहे? जे तुमच्यावर घडलं ते माझ्यावरून घडलं. मान्य करता नाही करता? कारण तुम्ही या हॉलमध्ये आलेला नाही, तुम्हाला आणलंय. तसं 2013 मध्ये माझा जॉब चालू होता, परमनंट नोकरी होती. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना जीवाभावाचा शब्द कुठला? भले पगार 5,000 असू दे, पण कसा पाहिजे? 2 तारखेला पर्यंत असं आहेच. 500 देणे पगार झाले होते. तो हॅलो, मान्य करता की नाही करता? तर 2013 मध्ये ऑलरेडी परमनंट जॉबला होतो. 48,000 माझी सॅलरी होती आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. आणि सगळं तुमचं चाललं नाही व्यवस्थित? हा, तुमच्या आवाजावरून कळलं. हॅलो, तसं माझं पण 2013 मध्ये व्यवस्थित चालू होतं. आणि व्यवस्थित चालू असताना माझे एक क्लासमेट आहेत, आम्ही दोघं एकत्र शिकलो, MSc ला बरोबर होतो, एकाच बेंचवर बसायचो, एकाच रूम मध्ये राहिलो होतो. ते कोणाकडे बघतात मला माहित होतं, मी कोणाकडे बघतो त्यांना माहित होतं. आणि तो व्यक्ती मला 2 महिने फोन करत होता की हेमंत, आयुष्य बदलायचा एक गोल्डन चान्स आहे, एक दिवस रविवारचा पुण्याला ये. आता असं म्हणल्यावर आपण जातो का? तुम्ही तोंडाला बोलत नाही. अरे जातो का? तुम्हाला पण सांगितलं असेल ना अगोदर, क्योंकि घी सीधी उंगली से, जेव्हा फोनवर 2-4 शिव्या ऐकू तेव्हाच आपल्याला वाटतं मित्रांना बोलावलंय. बरोबर आहे का चुकीचं आहे? जे तुमच्यावर घडलं माझ्यावरून घडलं. मी 2 महिने काय मित्राच्या हाताला लागत नव्हतो का? कारण मी जॉबला होतो. त्यात पगार किती होता? 48. इगो असेल का नसेल? इथं पण असतील काही लोक बसलेत पण स्वतः नाही बसलेत, बरोबर, इगो पण घेऊन बसलेत. बरोबर आहे का चुकीचं?
मला 50,000 आहे, मला 45,000 आहे, मला 70,000 रुपये, मान्य करते की नाही करता? मग मला तर 2013 मध्ये होता. 2024 मध्ये 50,000 असणं आणि 2013 मध्ये 50,000 असणं फरक आहे का नाही? हॅलो, येस और नो? आणि त्या कंडिशनला मला माझा मित्र म्हणत होता की हेमंत हे आपलं आयुष्य बदलू शकतं. मी म्हटलं 25 वर्ष एज्युकेशन घेतलंय, 10 वर्ष 10 लाख रुपये एज्युकेशनवर खर्च केलाय. त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 4-5 MIDC सगळे MIDCतले कंपनी फिरलो. बायोडाटा वाटत, लग्नपत्रिका कसं वाटतो आपण लग्नाच्या अगोदर, तशी बायोडाटा वाटले की नाही वाटले? एवढं सगळं केल्यावर कंपनीत जाऊन 8 वाजता पंचिंग मशीनवर बोट ठेवतोय, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करतोय आणि कंपनीमध्ये पगार कशाचा आहे? हॅलो, पगार कशाचा आहे? निम्मा पगार आपल्याला एकाच आहे. जगातला सगळ्यात बावळाट माणूस तू, हे ऐकायचा निम्मा पगार आपल्याला. हे सांगू बरोबर बोलतोय का तुम्ही? बोलतोय मी एवढं सगळं करून पण जर आयुष्य बदललं नाही, असं काय तू दाखवणार आहे की माझं आयुष्य बदलणार आहे? मनामध्ये प्रश्न येणार का नाही येणार मित्रांनो? माझ्या पण मनामध्ये प्रश्न होता. पण शेवटी 2 महिन्यानंतर मित्र वैतुकून गेला आणि मग त्यांनी मला फोनवरती 2-4 सुविचार सांगितले कानामध्ये, जे आता इथं मी तुम्हाला सांगू शकत नाही. हॅलो, येस और नो? आता जर मित्र एवढा प्रेमाने बोलवतोय, जावं लागलं नाही जावं लागलं, मग माझ्या मनामध्ये एक भाव आला, जर आपला मित्र एवढा पेटलाच आहे तर विजवायला जावं लागलं नाही जावं लागलं? हॅलो, येस और नो? आलो मित्रांनो, इथं प्रणामला जेवण केलं, अजून पण आठवते प्रणाम माहिती तुम्हाला? तिथं जेवण केलं, प्रोग्राम बघितला. प्रोग्राम बघायला कुठं? नेहरू मेमोरियल हॉल पुणे स्टेशनच्या जवळ, तिथे प्रोग्राम बघितला आणि 1,500 लोकांमध्ये प्रोग्राम बघितला. तुम्ही बघितला? बघितला का नाही बघितला? बघितला ना? पहिल्या 15 मिनिटांमध्ये मला लय भारी वाटलं. का वाटलं ऐकायचंय? कारण मी ज्या सेक्टर मध्ये काम करत होतो त्या सेक्टर बद्दलची 15 मिनिटं माहिती चालली होती. कुठला सेक्टर? मेडिकल इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री. मान्य करता की नाही करता? मग ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्राबद्दलचा अनुभव ऐकायला मिळाला तर आपल्याला भारी वाटतं का नाही वाटतं? एखादा शेतकरी आहे, शेतकऱ्याला शेतीबद्दल माहिती मिळाली तर भारी वाटतं का नाही वाटतं? तिकडे लेडीज बसल्या, तुमचं एखादा पार्लर आहे, पार्लरवाल्या लेडीजला कॉस्मेटिक बद्दल थोडंसं ऐकायला मिळालं तर भारी वाटतं का नाही वाटतं? मी फार्मा फील्ड मधला, मला पहिले 15-20 मिनिटं खूप भारी वाटलं. का? हे कप सिरप ह्याच्यावरती चालतं, हे किडनी स्टोन वरती चालतं, हे हार्ट वरती चालतं, ऐकायला भारी वाटलं. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सर्टिफिकेशन 1 नंबर आहे का नाही? तुम्हाला काय कळलं सर्टिफिकेशन? पण नुसतेच यस, पण मला कळले असतील का नसतील? कारण का मी फार्मा सेक्टर मध्ये 7.5 वर्ष काम केलं. माझं MSc मायक्रो आहे, पॅथॉलॉजी आहे, FSSAI सर्टिफाईड आहे. अशा माणसाला जागतिक आरोग्य संघटना, ज्याला WHO म्हणतो, हे माहिती असेल का नसेल? MHRA हे फार्मा सेक्टर मधलं सगळ्यात मोठं सर्टिफिकेशन आहे, हे माहिती असेल का नसेल? आणि जे सर्टिफिकेशन तुम्हाला कोरोनामध्ये कळलं, आयुष सर्टिफिकेशन, हे तुम्हाला आयुष नावाचं मंत्रालय असतं, हे कळलं कधी? जेव्हा लोक मरायला चालू झाली तेव्हा. बरोबर आहे का चुकीचं? पण हे तर मला 2013 मध्ये माहिती होतं. मित्रांनो, त्या दिवशी मला एकच गोष्ट कळली होती की जगाच्या पाठीवरती आयुर्वेदामध्ये जर नंबर 1 कुठला ब्रँड असेल तर तो ब्रँड आहे आपला एलिमेंट वेलनेसचा ब्रँड. पहिल्या 15 मिनिटांमध्ये एवढंच कळलं की प्रोडक्ट 1 नंबर आहे की नाही? एक गोष्ट कळली, प्रोडक्ट 1 नंबर आहे. नंतर प्लॅन मध्ये जसं शुभम सरांनी प्लॅन घेतला ना शुभम सरांना, प्रोडक्ट सांगितल्यानंतर सरांना सांगायला सुरुवात केली. तुम्ही ID काढला, तुमच्या ORG1 ला 10,000 BV पडले, ORG2 ला 10,000 BV पडले, तर तुम्हाला 12% इन्कम येतो 1,200 रुपये. सांगितलं का सांगितलं? हॅलो, येस और नो? पुढे वाढत जाऊन 1 लाख पडला तुम्हाला 12,000, 17.5 लाख पडला तुम्हाला 2 लाख वर्षाचे. म्हणजे ऐकले तुम्ही? हॅलो, वर्षाचे नाही, आठवड्याचे 2,10,000. तुम्हाला पटले का? हॅलो, तुम्हाला पटले का? नाही ना? मला पटले असतील का? नाही. का नाही पटले? कारण 48,000 पगार घ्यायसाठी काय काय करावं लागतं हे तुम्हाला मला माहिती आहे का नाही? मित्रांनो, मला प्रोडक्ट बद्दल 1% डाऊट नव्हता, पण एका गोष्टी डाऊट होता, हप्त्याला 2,10,000 आल्यावर करायचं काय? येस और नो? मान्य करता की नाही करता? कारण कॉलेजमधली बरीच मुलं इथे बसलेत, तुम्ही पण बसलाय, कॉलेजमध्ये गेला असाल, किंवा काही लोक वयाने मोठी पण आहेत. आज आपल्या खिशामध्ये किंवा अकाउंटमध्ये 1 लाख रुपये जर असतील तर आपण रोडला सरळ चालतो का? हॅलो, कुठून चालतो? रस्त्याच्या मधनं चालतो. हॅलो, येस और नो? आणि चुकून जर मागच्या हॉर्न दिला, साईडनं चालला झाला, तर आपण त्याकडे कसं बघतो? प्रेमानं असं बघतो.
असताना पण आपल्याला एवढा इगो आहे. 48,000 2,10,000 रुपये जर हप्त्याला आले तर आपण ट्रकच्या पुढे चालणार काय सांगणार? हॅलो, मान्य करता की नाही करता? मित्रांनो, मी 2,10,000 डोक्यात घेतले. तुम्ही घेतलेत का? नाही. घेतले असं तर डिलीट करून टाका. कारण जर घेतले तर इथून 10 किलोमीटर वरती येरवडा आहे. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना तिकडे ऍडमिट करायची वेळ बघावं लागेल. बरोबर आहे का चुकीचं? आपल्याला पैसे पचत नाही. तर आपल्या खानदानामध्ये तुम्ही 2,10,000 आपल्याला कमवलेलं आणि आले तर ते सांभाळायचं कसं हे पण माहीत नाही. तर मी सुरुवातीला एक डोक्यात विचार ठेवला, आपल्याला 2,10,000 नकोय, आपल्याला पाहिजे 1,000 रुपये हप्ता. किती पाहिजे? 1,000 रुपये हप्ता, महिन्याचे 4,000. हे 4,000 जर एक्स्ट्रा आपण आले 48,000 बरोबर तर काय काय होऊ शकतं की मी माझं गणित तुम्हाला सांगतो. ऐकायला आवडेल? मी एकच गोष्ट विचार केलं, जॉबला जाताना टू व्हीलर वापरतोय, टू व्हीलरचा हप्ता भरायचा का नाही भरायचा? तेव्हा मला 1,600 रुपये हप्ता होता. 1,600 रुपये आता कुठनं भरतोय? जॉबच्या पगारातनं भरतोय. या सर्व त्या टू व्हीलरला महिन्याकाठी 1,000 रुपयाचं पेट्रोल लागतं की नाही लागतंय? ते 1,000 रुपयाचं पेट्रोल आता कुठनं भरतोय? पगारातनं भरतोय. चहा पाण्याला नाश्त्याला महिन्याकाठी 2,000 रुपये लागतात, ते आता कुठनं पे करतोय? पगारातनं कट करतोय. म्हणजे मी एक विचार केला की आज मला 48,000 पगार आहे, 48,000 मधला जवळपास 5,000 ते 6,000 रुपये आपला पगार ह्या गोष्टीवरती जातोय. जर आपण माय लाईफस्टाईल पार्ट टाइम मध्ये सुरुवात केली, 2,00,000 नको आहेत आपल्याला, पार्ट टाइम मध्ये सुरुवात केली, 1,000 रुपये हप्ता कमवला, महिन्याचे 4-5 रुपये आले, तर पगारातले 5,000 वाचले की नाही वाचले? त्याचबरोबर आपले वरचे खर्च पूर्ण झाले की नाही झाले? म्हणजे एक्स्ट्रा कमवलेले 1,000 नसतात, 2,000 असतात. मान्य करता की नाही करता? मग कळलं असतं क्लॅपिंग मध्ये मला बिझनेस मध्ये साधं सिंपल लॉजिक घेऊन बिझनेस चालू केला मित्रांनो. आणि जे तुम्ही करणार आता घरी गेले ते मी पण केलं. तुम्ही काय करणार घरी गेल्यावरती? तुम्ही लोक जाणार आणि मिसेसला म्हणणार, बाद झालं आयुष्य आपलं घरी भेटलं, जबरदस्त कंपनी, जबरदस्त प्लॅन बघून आलोय, तुला किती तुला पाहिजे सांग फक्त आत्ताच. ती म्हणून दुपारी 12 वाजता टाकून आला काय माहिती. माझ्या वडिलांना 2 तुला दिलं होतं तेच गायब झालं, ते आता हा कुठं आणायचं? हॅलो, पहिलं रिजेक्शन कुठनं येणार तुमच्यातलं? पहिलं रिजेक्शन कुठनं? तुम्ही लेडीज लोक जाचाल घरी जाऊन हसबंडला म्हणचाल, तुम्ही एकटाच आत्तापर्यंत संसाराचा गाडा ओढला, आता तुमच्या बरोबर मी पण गाडा ओढते. हॅलो, बघू 2 वर्षानंतर तुम्ही जास्त कमवताय का मी जास्त कमवतोय? घरी गेल्या कदाचित कानाखाली एक आवाज निघू शकतो, त्यामुळे कारण हे सर्वसामान्य माणसाला पटणाऱ्या गोष्टी नाही आहेत मित्रांनो. मी पण ते चूक केली. काय केलं? जो प्रोग्राम 2 तास बघितला तो घरी गेल्यावरती मी माझ्या मित्रमंडळीला, नातेवाईकांना 2 मिनिटांमध्ये समजून सांगितला. त्यांना कळलं असेल का? मग त्यांनी मला प्रमोट केला असेल का दाबला असेल? नशीब काम नाही दाबला माझा. ज्याला आपण भेटायला गेलो प्रत्येक जण एकच सांगायचे, सकाळपासून तुला कोण सापडलं नाही. मित्राला सांगायला गेलो की जबरदस्त बिझनेस आहे, लाईफ बदलू शकतो, तू म्हणायचा भाऊ तुझ्यापासून बरोबर 10 वर्ष मी, तुझंच अजून काय खरं वाटत नाही. 500 रुपये मागचे महिने घेतले तेच तुझे येणं झालाय आणि आता हे 2,10,000 नवीन फॅट निघून आलाय. मान्य करते की नाही करता? नातेवाईकांना सांगायला गेलो, नातेवाईक तुम्हाला ओवाळलेला आरतीचं ताडी करून उभं राहणार आहेत का? गंध लावून नाम मोडून, नमस्कार मॅडम, नमस्कार सर, कुठं होता एवढे दिवस, आयुष्य बदलायसाठी आलात, हे घ्या 10,000 रुपये चुकून म्हणणार आहे का? जे माझ्या बरोबर नाही घडलं ते तुमच्या बरोबर घडणार आहे का मित्रांनो? सुरुवातीचे महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने मार्केट तुम्हाला दोन्ही बाजून वाजवाय बघतं. कुठल्या बाजूनं? हॅलो, येस ऑर नो? कधीही कुठला माणूस मला नाही म्हणला, पण मला पहिल्यापासून नाही ऐकायची सवय. तुम्हाला आहे का? हॅलो, कारण मी कॉलेज असताना पण 2-3 ठिकाणी ट्राय केला होता, तिथं पण मला उत्तर नाही झालं. हॅलो, येस ऑर नो? पण आपण मराठी माणूस आहे, आपण प्रयत्न सोडतो का? तू नाही तो और सही. हॅलो, येस ऑर नो? तो ऍटिट्यूड मला तिथं नाही कामाला आला, पण माय लाईफस्टाईल मध्ये कामाला आला मित्रांनो. मान्य करता की नाही करता? कारण लहानपणापासून काय ऐकत आलोय ना, 200 रुपये तुम्ही बऱ्यापैकी तिकडे जिल्हा परिषदेचे आहेत ना, जिल्हा परिषद कुत्र्याच्या शेपटाला डबा बांधणारच आहेत ना तुम्ही? हॅलो, येस ऑर नो? आपल्याला पहिल्या काळामध्ये ट्रिपला किती रुपये लागायचे? 200 रुपये, 300 रुपये ना, ते पण आपल्याला मिळले का? आणि जर चुकून घरी जाऊन मम्मीला पप्पाला म्हणला मला सायकल पाहिजे, तर पप्पा काय म्हणायचे?
तू 90% मार्क पाड मग तुला सायकल आणणार. आता आपल्या आई वडिलांचा आपल्या एवढा कन्फर्म विश्वास आहे की हे आपलंच आहे. हे काय 90% आणू शकत आणि खरं खोटं आहे. म्हणून आठ काय टाकायची 90% मार्क पाड मग तुला सायकल आणणार. आता आपल्याला 90% पडणार होते का? नव्हते ना. सायकल याचा विषय आहे का? म्हणजे मला सांगायचंय काय की मार्केटमध्ये लहानपणापासून आतापर्यंत आपण नाही हा शब्द 1000 वेळा ऐकला का नाही ऐकला? मग आत्महत्या केली का? मग तोच ऍटिट्यूड या बिझनेस मध्ये आलो. आपल्या बिझनेस मध्ये नोचा अर्थ होतो नेक्स्ट वन. नोचा अर्थ काय? नेक्स्ट वन. लग्नाला बघा, तुमचं नाही मला माहिती पण आमचं माहिती आहे. तुम्ही आहे ना? पहिली मुलगी बघितली हा म्हणली का? दुसरी बघितल्यावर, तिसरी बघितल्यावर किती पोळे खाल्ले असतील तुम्हालाच माहिती. हॅलो. पण काम बंद केलं का? कारण पर्पज स्ट्रॉंग होता. काय स्ट्रॉंग होता की एवढ्या 2 वर्षात जर नाही गेलो तर बघवी कंपनी पावशेर गांजा डायरेक्ट हिमालय. बरोबर. तिथं आपला वाय क्लिअर होता ना. काय क्लिअर होता? वाय क्लिअर होता. बिझनेस मध्ये आपला वाय क्लिअर आहे का? म्हणून 4 लोक नाही म्हणलं की आपण निगेटिव्ह होतो. मान्य करते की नाही करता? पण मित्रांनो मला 2013 मध्ये एक सांगितली होती गोष्ट मी तुम्हाला सांगायला आवडेल. तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही? ज्या दिवशी तुम्हाला माय लाईफस्टाईल मध्ये 1000वा माणूस नाही म्हणला त्या दिवशी तुम्ही करोडपती म्हणून तुम्ही मार्केटमध्ये फिरत असता. तेव्हा काही लोक नाही म्हणले, काही लोक हा म्हणले. आपण ह्या गल्लीत जायचं होतो त्या गल्लीत गायब. आपण दरवाजात ना तू खिडकीत गायब. हॅलो. आज पण सकाळी तुम्ही भरपूर लोकांना कॉलिंग केलं असेल. किती लोक म्हणले असतील निघलंच होतो पण आजी वारली. किती लोक म्हणले असतील यायचंच होतं पण बायकोचं लग्न नाही. हॅलो. किती आज्या मारल्या. काय काय लोक तर म्हणले असतील इथं 15 नंबरच उभा आहे 5 मिनिटात पोहोचतो. अजून 15 नंबरवर तू 16 नंबरला पोहोचलेला. येस ऑर नो? हे आपल्यावर होणार का नाही होणार? माझ्यावर घडलं तुमच्यावर घडणार का नाही घडणार मित्रांनो? पण माझ्या तुमच्यात एक फरक आहे. ऐकायचं आहे? लोकांनी किती तकलीफ होऊ द्या हसत हसत बिझनेस करत गेलो. जे हा म्हणले त्यांना बरोबर घेतलं, जे नाही म्हणले त्यांना नमस्कार घातला. जे नाही म्हणले जे त्यावेळेस पण मला बघून रस्ता बदलत होते आज पण मला बघून रस्ता बदलला. कारण ऐकायचंय? कारण ऐकायचंय? 2013 मध्ये मी बिझनेस सांगतोय म्हणून लोक रस्ता बदलत होते. 2024 मध्ये माझ्या नजरेला नजर मिळू शकत नाही म्हणून रस्ता बदलतो. ज्यावेळेस एमएससी ला आलो मला राहायला घर नव्हतं. मी चगडाच्या घरामध्ये पास्टरच्या घरामध्ये राहत होतो. माझ्या घरी सायकल नव्हती. एमएससीचे ऍडमिशन घ्यायला पैसे नव्हते. तर घरकुल योजना माहिती 18,000 मिळायचे. इंदिरा गांधी आवास योजनेमध्ये 18,000 रुपये घरकुलाचे आले होते. तर 18,000 रुपयातले 16,000 फी अण्णासाहेब मला कॉलेजला भरलेला मी म्हणतो मुलगा आहे. मला राहायला घर नव्हतं. तो व्यक्ती महाराष्ट्राला आला पाठीमागच्या 11 वर्षापासून महाराष्ट्राला करतोय. मला निगेटिव्ह लोक भेटले असतील का नसतील? पॉझिटिव्ह भेटले असतील का नसतील? आज काय घ्यायचे कोणावर डिपेंड आहे? आपल्यावर ना. बरं निगेटिव्ह विचार करून लाईफ मध्ये काय फायदा झाला का? नाही ना. पॉझिटिव्ह विचार केल्यावरती होतो. मान्य करता की नाही करता? मग 2013 पासून करत गेलो मागे वळून कधी बघितलं नाही. आता ऑल ओव्हर इंडियामध्ये छोटीशी टीम आहे. 85,000 लोकांचा ग्रुप आहे. ह्या बिझनेसला सुरुवात केली त्यावेळी छोटीशी अपेक्षा होती 1000 रुपये हप्ता महिन्याचे 4000 रुपये. कधी आले कधी नाही आले. सुरुवातीला असं होतं. पहिल्या दिवशी किचन मध्ये गेला चपाती बोल केली हात वर करा. तुमचा पुतळा बांधतो इथं 15 नंबर. हॅलो. येस ऑर नो? पहिल्या दिवशी सायकलीवर बसला आणि सायकल चालवायला शिकला असं झालं. पहिल्या दिवशी विहिरीत उडी मारली पोहायला शिकला असं झालं. अरे जे आपल्या खानदारातून नाही केलं ते आपण करतोय. आपल्याकडून चुका होणार का नाही होणार? आणि मग चुका झाल्यावरती रिझल्ट बरोबर कसा येईल? काँग्रेस बाजरी पेरल्यावर ज्वारी उगवून येते का? येस ऑर नो? ह्याचा अर्थ ज्वारी उगवत नाही असं आहे का? जो भोगे वही काटोगे ना. मान्य करते की नाही करता? मित्रांनो काही गोष्टी शिकत गेलो ट्रेनिंग मीटिंग अटेंड करत गेलो. सक्सेसफुल लोकांना कॉपी करायला सुरुवात केली. कुणाला कॉपी करायला सुरुवात केली? महत्वाचा मुद्दा सांगतोय. कुणाला कॉपी करायला सुरुवात केली? आता घरी गेले आपण कॉपी कुणाला करणार? ज्याच्या गाडीच्या टायरला टक्कल पडलंय त्याला म्हणणार. तो म्हणतो असं लय आलं लय गेलं.
हॅलो हे सर मान्य करता की नाही करता? ह्या लोकांना भेटून न करण्याचा डिसिजन घेण्यापेक्षा आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला चांगलं का वाईट मित्रांनो? मान्य करता की नाही करता? मित्रांनो कावरच गेलो सुरुवातीला 1000 पण आले, 10,000 पण आले, 20,000 पण आले, 30,000 पण आले, 40,000 पण आले. आणि मित्रांनो माय लाईफस्टाईल मधली ड्रीम फिगर आहे कुठली? तुमच्या आवाजावरून असं वाटतं 21 रुपये म्हणतात. ड्रीम फिगर कुठली? 2,10,000 रुपये. ज्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये मोठे मोठे बिल्डर लोक, कन्स्ट्रक्शन वाले लोक, मोठे मोठे मॉल टाकलेले लोक पण महिन्याकाठी 2,10,000 कमवू शकत नव्हते. तो काळ होता लॉकडाऊनचा. मान्य करता की नाही करता? नोव्हेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी तिसरी लाट आली त्यावेळेस स्मशानभूमीमध्ये सुद्धा प्रेत जाळायला नंबर लावावा लागत होता. त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या बिझनेसच्या माध्यमातून जी ड्रीम फिगर आहे 2,10,000 रुपये हप्त्याला चालू आहे तो कंटिन्यू. राहायला घर नव्हतं, गावाकडे 2,000 स्क्वेअर फूटचं घर बांधलं. त्या बिझनेस मध्ये आलो, पायी बिझनेस केला. आज मला नाही वाटत या हॉलमध्ये एक माणूस बसलेला याच्यावर टू व्हीलर नाही. प्रत्येकाला टू व्हीलर आहे. मान्य करते की नाही करता? प्रत्येकाला टू व्हीलर आहे. पहिला मोबाईल पण नव्हता. 1 रुपयाला मेसेज, 1 रुपयाला कॉल. मान्य करता की नाही करता? 13 मध्ये 14 मध्ये त्या कंडिशन मध्ये बिझनेस चालू केला होता मित्रांनो. हळूहळू बिझनेस डेव्हलप करत गेलो. पहिल्या 6 महिन्यामध्ये पहिली गाडी घेतली CBZ एक्स्ट्रीम 75,000 रुपयाला बसायची. कॉलेजमध्ये असताना ड्रीम असते ड्रीम बाईक. कॉलेजमध्ये आहेत ना तुम्ही लोक इथं? का सगळे संपलेत? आहे ना? जिवंत आहेत ना? कॉलेजमध्ये माझं ड्रीम होतं की काय आपल्याकडे CBZ असं. पुण्यात बघितली होती ना, दिसायला भारी दिसते. इथनं कधी गावाला जाताना जर दिवे घाटातनं वर गेलो तर दिवे घाटातनं खाली बघितलं तर त्यावेळेस काही जास्त गर्दी नव्हती. तुमदार बंगले दिसायचे 2 मजली 3 मजली. मनातली मनात म्हणायचो MSc तर होऊ दे. हॅलो काय म्हणायचो? MSc तर होऊ दे, गावाकडे असाच बांधणार. आता मला सांगा असे म्हणणारे या हॉलमध्ये किती? आपण कॉलेज पण कंप्लीट केलं, जॉब पण करतोय, पाठीमागचे 10 वर्ष पण झाले. अजून काय आपण CBZ पर्यंत पोहोचलेलो? आपल्याकडे प्लॅटिनाच आहे. कारण किसा परमिशन देत नाही मित्रांनो. पण या बिझनेस मध्ये आलो, पहिल्या 6 महिन्यामध्ये CBZ घेतली. त्या गाडीवरती टू व्हीलर बिझनेस डेव्हलप केला मित्रांनो. नंतर एक 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर एक छोटीशी कार परचेस केली. नंबर पण सांगतो MH42K5088 4.5 लाखाची वन घेतली. त्या गाडीवरती 1.5 वर्ष बिझनेस केला. नंतर 2016 मध्ये दुसरी गाडी परचेस केली MH42AH2941 9,40,000 रुपयाची i20 परचेस केली. त्या गाडीवरती परत 1.5 वर्ष बिझनेस केला. 2019 मध्ये मार्च महिन्यामध्ये तिसरी गाडी परचेस केली 4 व्हीलर MH42AX1611 20 लाख रुपयाची ऑटोमॅटिक क्रेटा परचेस केली. नंतर 2 वर्ष लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन मध्ये काही काम करत नव्हतं मित्रांनो. जी लोक म्हणायचे तुमचं प्रोडक्ट महाग आहे तीच लोक फोन करून लॉकडाऊन मध्ये विचारायला लागले इम्युनिटी वाढवायला तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला द्या. ज्यांना 2019 मध्ये 95 महाग वाटत होतं 2020 मध्ये लोक म्हणायला लागले कपडे विकतो, किडन्या विकतो, पण 95 दे. हॅलो येस ऑर नो? कारण लॉकडाऊन मध्ये प्रत्येक टीव्ही चॅनलला, प्रत्येक न्यूजपेपर मध्ये, व्हॉट्सअपला, फेसबुकला एक वाक्य फिरायचं. ते वाक्य असं होतं, आयुष मंत्रालयानं सांगितलेले नियम पाळा. मान्य करता की नाही करता? आणि अभिमानाची गोष्ट मित्रांनो, माय लाईफस्टाईलचे सगळे पुढं आयुष मंत्रालयाच्या प्रीमियम सर्टिफिकेट सर्टिफाईड केले. पुढे जी लोक पुढे घेत नव्हते हे लॉकडाऊन मध्ये घ्यायला सुरुवात केली. मान्य करता की नाही करता? 2 वर्ष कुठं फिरलो नाही. का नाही फिरलो? फिरायला आलावच नव्हतो. कारण चौकात गेल्यावर काहीच याची गॅरंटी नव्हती. हॅलो येस ऑर नो? मग 2 वर्ष खर्च काय झाला का? 2 वर्ष निवांत आराम, झूम बरोबर झूम. हॅलो येस ऑर नो? वरती सूट खालीवर मुळा. फक्त झूम वरती प्रोग्राम केले मित्रांनो, तरी पण 2,10,000 रुपये हप्ता आला. ही ताकद माझी नाही, ही ताकद आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. काम करत गेलो. लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही ते जॉईंट डिस्ट्रीब्युटर लोकांना माय लाईफस्टाईल काम करणाऱ्या लोकांना मार्केटमध्ये गेले लोक बोलतात तुम्ही माय लाईफस्टाईल वाले लोक कायम ढाकात कसं काय बोलतात? म्हणजे लाखाच्या आत्ता आपण बोलत नाही. ते मराठी एक वाक्य ना, बडी बडी बातें वडापाव खाते. आपल्या लोक समजतात नाही समजतात. आणि लेवलला ते होतं का? कारण तुम्ही ऐकताय कुणाला? इन्कम मोठा कमवणाऱ्या लोकांना. पण आम्ही पण मार्केटमध्ये असं बोलायचो. 2013 मध्ये 14 मध्ये आमची पण लोकांनी भरपूर वाजवलेली आहे. इकडून टोमणे मारायचे, शिकवायचे. मान्य करायचं का? बरेच लोक
म्हणायचे तुम्ही मायलेफच्या सगळं ढगात कसं काय बोलता, आदमबरी कसं काय बोलता. मग मित्रांनो 2022 मध्ये लॉकडाऊन संपल्या पुण्यामध्ये छोटंसं घर घेतलंय रावेतला. आता 2025 च्या एंडिंग पर्यंत कम्प्लीट होईल ते बांधून. छोटंसं घर आहे 1,07,00,000 रुपयाचं अर्बन स्कायलाईन मध्ये परचेस केल्या बिझनेसच्या माध्यमातून. पुण्यातला सगळ्यात मोठा टावर आहे, 42 मजलीची बिल्डिंग आहे. पुण्यामध्ये एकही बिल्डिंग 42 फ्लोअरची, 42 मजलीच्या बिल्डिंग मध्ये 25व्या फ्लोअरला मी फ्लॅट घेतला. का घेतला ऐकायचं आहे? कारण मला त्या लोकांना उत्तर द्यायचं होतं की माय लाईफस्टाईल मधले फक्त हवेत बोलत नाहीत, हवेत घर पण घेतात. 2022 एप्रिल महिन्यामध्ये घर बुक केलं. जानेवारी 2023 मध्ये मी ITC बनलो, इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर. आणि आपल्याला म्हणले की हेमंत सर क्रेटा तुम्हाला शोभत नाही. हॅलो, क्रेटा तुम्हाला शोभत म्हणले, तुम्हाला गाडी बदलावी लागेल. आता आपल्या बिझनेसचा एक नियम तुम्हाला ऐकायचा आहे. सक्सेसफुल माणूस जर म्हणला ना की आता दुपारच्या नाही रात्रीचे 3 वाजलेत तरी पण येस म्हणायचं. माझा आपला म्हणला तुम्हाला गाडी शोभत, म्हणलं बदली करून टाकू सर, काय अडचण नाहीये. मग आता 24 जानेवारी 2024 ला छोटीशी गाडी घेतली आहे बिझनेसच्या माध्यमातून. छोटीशी आहे, लय मोठी नाहीये, खाली पार्किंग मध्ये उभी आहे. MH14 LH0707 1,25,00,000ची BMW X5 आहे. ताकद माझी नाही, ताकद आहे फक्त माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडची. हॅलो सर, नो ट्रिपला कधी जायला मिळणार नाही. मला आजही आठवतं BSc ला असताना झूलॉजी डिपार्टमेंटची एक ट्रिप निघली होती. काय दाखवायचं होतं? सर्पोद्यान. कात्रज ला माहिती तुम्हाला? कात्रजचं सर्पोद्यान दाखवायचं. झूलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ ॲनिमल इज कॉल्ड झूलॉजी. हे सर नो, झूलॉजी डिपार्टमेंटची ट्रिप निघली होती. फी किती होते? 300 रुपये. तरी पण रडून डोळा सुचला तरी पण काय 300 रुपये दिले नाही. हॅलो, हे सर नो. पण मित्रांनो, कधी कधी देवाला थँक्स म्हणतो. कदाचित त्यावेळेस आपल्याला ट्रिपला जायचा चान्स मिळाला नाही. त्याचं कारण ऐकायचंय? कारण ऐकायचंय? आतापर्यंत कमीत कमी पाठीमागच्या 5 ते 6 वर्षामध्ये कमीत कमी 15,000 लोकांना फॉरेन ट्रिप फिरून आणायचा चान्स माझ्या. आता 2 वर्षापूर्वी दुबईला घेऊन गेलो होतो. 850 लोकांना घेऊन गेलो दुबईला. कुलू मनालीला मागच्या वर्षी घेऊन गेलो, 1250 लोकांना घेऊन गेलो. आणि आता परत चाललोय आपण आता जानेवारी महिन्यामध्ये. कुठं? आवाज नाही आला. कुठं चाललोय? ते आपण थायलंडच्या ट्रिप मध्ये माझ्या ग्रुप मधनं 900 लोक थायलंडला जाणार. हे सगळं होऊ शकतं माय लाईफस्टाईल मध्ये. फक्त गरज आहे एका डिसिजनची. घ्यायला तयार आहात? पण लोक तुमच्यावर इझिली येणार आहेत का? नाही. पण एका प्रश्नाचं उत्तर मला द्या. ह्या हॉल मध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची स्वप्न आहेत का नाही? पूर्ण करायच्यात का नाही करायच्यात? आणि मार्केटमध्ये चान्स आहे का? मार्केटमध्ये चान्स आहे का? तुम्ही नोकरी करताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही व्यवसाय करताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही शेती करताय, चांगली गोष्ट आहे. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या गोष्टीतनं तुम्ही इन्कम कमवताय त्या इन्कम वर तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? आवाज नाही ना. मार्केटमध्ये इन्कम वाढवण्यासाठी दुसरा जॉब करू शकता का? मार्केटमध्ये व्यवसाय चालू करायचा म्हणला तर 10-15 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींना एकच उत्तर आहे, जिथे इन्व्हेस्टमेंट लागत नाही, अनुभव लागत नाही, 8 तास कंपल्सरी काम करायची गरज लागत नाही. आणि तो बिझनेस आहे, एकमेव बिझनेस, माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आणि सांगायला प्राऊड होतो, या बिझनेसला चेस्की मार्केटिंग समजू नका. आपली कंपनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबरोबर असोसिएट पार्टनर आहे. स्किल इंडिया बरोबर, कुशल भारत कौशल्य भारत योजनेबरोबर कंपनी काम करते. आपले सगळे प्रोडक्ट आयुष मंत्रालय सर्टिफाय केलेले. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट, जो पण इन्कम येतो कंपल्सरी 2%, 3% इन्कम टॅक्स पे करून कंपनी आपल्या अकाउंटवर भरते. चांगली गोष्ट. जे काय आहे ते लीगल आहे. नाहीतर मला तुम्ही सांगा, तुमच्या गावातला कुठला व्यक्ती 200-300 लोकांमध्ये स्टेजवर बोलतो की मागच्या एका हप्त्याचे इन्कम माझं 2,10,000 बोलला कोण? आम्ही का बोलतो त्याचं कारण तुम्हाला ऐकायचंय? तर कारण छोटस आहे. 2013 पासून आजपर्यंत बिझनेस करतोय, एका तत्वावरती काम करतोय, बापदादाचा शब्द घाल. ऐका डायरेक्ट तुम्ही. जर मी म्हणतो 2,10,000 रुपये घेतो तर फॉर्म नंबर 16 ये आणि बँकेचं स्टेटमेंट बरोबरच घेऊन फिरतो. तुम्हाला बघायचंय?
बघायचंय प्रोग्राम संपल्यावर ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी येऊन मला भेटा आणि माझा फोन नंबर 16 आहे दाखवायला तयार आहे. पण कंडिशन लक्षात ठेवायची, जर दाखवलं तर जाताना 3 आयडीचे 30 रुपये देऊन जायला लागेल. हॅलो नो मित्रांनो, एक जबरदस्त गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्यावर पोहोचवली. स्वप्न पूर्ण करण्याचा गोल्डन चान्स तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. तर ज्या व्यक्तीने तुम्हाला आणलं त्या व्यक्तीवर बसा, तो काय सांगतोय समजून घ्या. एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित राहू शकतं, तो काय दाखवतोय समजून घ्या. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार का नाही मिळणार? कारण मी 10 वर्षापासून करतोय, मला पहिल्या वर्षात 70% कळलं. किती टक्के? तुम्ही ज्या फील्ड मध्ये काम करता त्या फील्ड बद्दल म्हणू शकता का की मला माझ्या फील्ड बद्दल 100% नॉलेज आहे? हॅलो नो नाही म्हणू शकत ना. एखादा प्रश्न अनुत्तरित राहू शकतो. लक्ष एकच ठेवा, दाखवतोय कोण हे नका लक्षात ठेवू, दाखवतोय काय हे लक्षात ठेवा. तर माझ्याकडून तुम्हा सर्व लोकांना एकच रिक्वेस्ट आहे, ज्या व्यक्तीवर आला त्या व्यक्तीवर बसा. ह्या बिझनेसची कन्सेप्ट समजून घ्या. 1 आयडी 2 आयडी 3 आयडी कन्सेप्ट काय समजून घ्या. आमच्या बरोबर या. तुमची 2 पावलं असतील तर आम्ही 8 पावलं चालायला तयार आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो की जे आयुष्यात माझ्या 10 वर्षामध्ये करिअर मध्ये मला मिळालं ते तुमच्या आयुष्यामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये मिळू शकतं. सर्वांना विशेष करतो. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.